स्वतंत्र विचारसरणीचे, स्वतंत्र वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा. दिल्ली येथे 10 जून 1956 रोजी आंबेडकर भवनाच्या पटांगणात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात 30,000च्या वर जैन समुदाय हजर होता. ही सभा 2,500वा बुद्ध महापरिनिर्वाण जयंती आणि संबोधी दिन साजरा करण्याकरिता भारतीय बौद्ध जन समितीच्या दिल्ली येथील शाखेमार्फत बोलवण्यात आली होती. कंबोडियाचे आदरणीय वीर धर्मवीर महाथेरा ह्या सभेचे अध्यक्ष होते. या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले, बंधू आणि भगिनींनो, ब्राह्मण हा धर्म नसून अन्याय, निर्दयता आणि गरिबांच्या पिळवणूक यांचे माहेरघर आहे. वर्ण व्यवस्थेत सर्वात वर ब्राह्मण असून त्याच्या खाली क्षत्रिय, नंतर वैश्य व सर्वांची ओझे डोक्यावर असलेला शूद्र सर्वात खालच्या रांगेत आहे. जर शूद्राला आपली उन्नती करून घ्यावयाची असेल तर त्याला तिन्ही वरच्या वर्णाशी झगडा करावाच लागेल. या तिन्ही वर्णांच्या स्वतःच्या कल्याणाची मूळची काळजी करावीशी वाटत नाही. धर्मग्रंथांनी ब्राह्मणाकडे वैश्य क्षत्रियापेक्षा श्रेष्ठत्व दिले असल्यामुळे ते अक्षरशः ब्राह्मण वर्गाचे धार्मिक गुलाम आहेत. साध्या शब्दात सांगायचे म्हणजे शूद्रांच्या प्रगतीआड येणारे हे 3 वर्ण त्यांची शत्रू आहेत. ज्या समाज व्यवस्थेत धार्मिक पिळवणूक होत असेल तेथे तुम्ही प्रगतीची अपेक्षा कशी करू शकता? याच कारणामुळे शूद्राला नेहमी टाचेच्या खाली ठेवण्यात आले आणि जेव्हा शूद्रांनी विरुद्ध लढा देण्यासाठी कंबर कसली तेव्हा त्यांची मुंडकी उडविण्यात आली. या उलट बौद्ध धर्माकडे पहा. येथे जातीयतेला आणि विषमतेला थारा नाही. सर्व अधिकार समसमान, सर्वांना धर्मात सारखे अधिकार. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. स्वतः बुद्धाने अन्यायाविरुद्ध झगडून बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी धर्माची व्याख्या केली आणि स्थापना देखील केली. पूर्वी आर्य म्हणजेच ब्राह्मण पूजाविधी करीत असताना हजारो पशूंचा बळी देत असत. पशु हत्येचा इतिहास, गायी आणि म्हशींची कत्तल करण्याचा जर आपण पाहिला तर ब्रिटिशांनी आणि मुसलमानांनी या देशातील जेवढ्या गायी मारून खाल्ल्या नाहीत त्यापेक्षा अधिक गायी त्या काळातील ब्राह्मणांनी खाल्लेल्या आहेत. अगोदर 4 प्रकारचे ब्राह्मण होते. मग कालांतराने त्यांच्या 17 पोटजाती झाल्या. ब्राह्मण धर्मावरून असे दिसते की गोमासाच्या वाटणीवरून गायी म्हशीच्या कातड्याच्या मालकीबाबत त्या ब्राह्मणांनी आपसात नेहमी युद्ध केले आहेत. ब्राह्मणांच्या देवतांना प्रसन्न ठेवण्यासाठी जे पशुहत्या करीत नसत त्यांना ब्राह्मण धर्मानुयायी समजण्यात येत नसे. यामुळे बौद्ध धर्म अस्तित्वात आला. बौद्ध धर्माने मानवाला विचार करण्याचे स्वातंत्र्य देऊन पूर्ण विचारांती योग्य मार्ग अनुसरण्याची परवानगी दिली आहे. नैतिकतेवर आधारलेल्या अहिंसेचा उपदेश बौद्ध धर्मात आहे. याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. अहिंसेचा अर्थ लोकांनी चुकीचा लावला. माणसाने पशु हत्या करू नये किंवा हातात तलवार घेऊन देश रक्षणाकरिता लढू नये ही अहिंसा नाही. अहिंसा 2 गोष्टीवर आधारलेली आहे. आवश्यकतेसाठी हत्या आणि हत्या करण्याची इच्छा होणे. जर राष्ट्रावर परचक्र आले, देश संकटात सापडला तर हातात तलवार घेऊन राष्ट्र रक्षणासाठी तळहातावर शिर घेऊन समरांगणात उडी घेणे आणि शत्रूच्या निपात करणे, याची हत्या करणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. याचा अर्थ ही हिंसा आवश्यक होती. त्याला बौद्ध तत्वज्ञान उच्चतम प्रतीची अहिंसा म्हणतात. दुसरी मारण्याची इच्छा होणे म्हणजे स्वतःच्या समाधानाकरिता पशुबली देणे, पशु हत्या करणे ही निश्चितच हिंसा होय. बौद्ध तत्वज्ञान जशीच्या तसे उचलून त्यात आपली जातीभेद वगैरे तत्वे दडपून देऊन हिंदू तत्वज्ञानी जे आपले म्हणून मिळवितात. ब्राह्मण धर्माचे लेखक म्हणतात की वेद प्रजापतीने दिले. भगवान बुद्धाने प्रश्न विचारला की प्रजापती कोणत्या ठिकाणाहून जन्माला आला? हिंदूंचे वेद आणि गीता यांचा अभ्यास केला तर भगवद्गीता हे दुसरे तिसरे काही नसून धम्मपद आहे. ही धम्मपदाची नक्कल करताना त्यात जाती संस्था घुसळून देण्यास ब्राह्मण विसरले नाहीत. स्वतः श्रीकृष्णाने आपल्या शिष्यांना उपदेश केला की ब्राह्मणेतरांना कोणतेही ज्ञान देऊ नका अथवा धर्मोपदेश करू नका. प्रार्थना केल्याने अथवा कोणाचे पाय धरल्याने ते तुम्हाला काही देणार नाही. झगडा करावयाचा तर आपल्या अंगात पहिलवानासारखे बळ पाहिजे. पहिलवान खूप खातो, पचवितो आणि सामर्थ्य निर्माण करतो, तसे तुमचे मानसिक बळ वाढवले पाहिजे. जर सत्य व योग्य मार्गाचे अवलंब केले तर तुम्ही मानसिक शक्ती प्राप्त होईल. मित्रे भागूबाई कधीच लढू शकत नाही. मी या अस्पृश्यतेचे वैगुण्य घालविण्याचा प्रयत्न कसोशीने अनेक वर्ष करीत आलो, परंतु अद्याप माझा उपदेश पूर्णतः सफल झाला नाही. माझे मन मजबूत आहे. शेवटपर्यंत मी लढेन. जुलूमशाही विरुद्ध झगडण्यासाठी नैतिक धैर्य व मानसिक बल पाहिजे. ते तुम्हास प्राप्त व्हावे यासाठी मी नवा मार्ग दाखवितो आहे. तुम्ही जर बुद्ध मार्गाने अनुसरण केले तर जगात तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होईल. एवढेच नव्हे तर तुम्हाला बलप्राप्ती होईल आणि तुमच्या मुलाबाळांच्या भविष्यकाळ उज्ज्वल राहील. समानता आणि स्वाभिमानाने जगण्याचे स्थान दाखविल्याबद्दल ते तुमचे आभारी राहतील. मी असे ऐकले आहे
की लोकांनी जुलमाविरुद्ध झगडे करू नये यासाठी त्यांना आपल्या पक्षात ओढण्याची काँग्रेसची काही लोक पैसे वाटत आहेत. सरकार मलाही पैसे घेण्यास सांगत होते. हेतू हा की माझे तोंड बंद करावे, पण मी पैसा कधी घेतला नाही हे तुम्हाला माहीत आहे. माझ्या उदरनिर्वाहाकरिता मी आपले श्रम करून पैसे मिळवीन आणि अस्पृश्यांच्या हितासाठी हक्कासाठी शेवटपर्यंत झगडत राहीन. एवढ्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की काही झाले तरी तुमचा स्वाभिमान कोणी विकत घेऊ शकणार नाही याची खबरदारी घ्या आणि समाजाची मान नेहमी उंच राहील यासाठी डोक्यात चांगले विचार आणि डोळ्यात तेल घालून दक्ष राहा. सर्वस्व पणाला लावून तुमचा आणि समाजाचा स्वाभिमान कायम राखा. मी प्रेषित नाही, पैगंबर नाही किंवा ईश्वराचा प्रतिनिधी नाही. मी गौतम बुद्धाचा विनम्र शिष्य आहे. मी तुम्हाला हा मार्ग दाखवित आहे. जर तुम्हाला हा मार्ग योग्य वाटत असेल तर त्याचे अनुकरण करा, परंतु हा मार्ग स्वीकारण्यापूर्वी त्याचा सर्वांगीण विचार करा. भगवान बुद्धाने आपल्या अनुयायांना सांगितले आहे की कोणत्याही गोष्टीचा स्वीकार पूर्ण करण्याआधी त्याचा विचार करा. अंधळेपणाने स्वीकार करू नका. निसर्गतः मानव स्वतंत्र आहे, म्हणून मी तुम्हाला सांगेन की स्वतंत्र विचारसरणीचे, स्वतंत्र वृत्तीचे निर्भय नागरिक बना. आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि आपल्या बाबासाहेबांची भाषणे चॅनलला अवश्य आणि अवश्य सबस्क्राईब करा.